जय भीम, जय लवजी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी रिपब्लिकन या मालिकेद्वारे माझे सहकारी मित्र महेंद्रजी काळजे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक जे वैचारिक मेजवानी तमाम आंबेडकरवाद्यांच्या समोर, राज्यातील देशातील जनतेच्या समोर मी रिपब्लिकन या मोहिमेच्याद्वारे पॅचच्याद्वारे समोर आणली. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या या पुष्पामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमंत्रित करून आपण सर्व पक्षातील चळवळीतील कार्यकर्त्यांनी मला जी संधी दिली, राज्यातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मला हिंदीमधून विषय दिला पण मी मराठीतून बोलणार आहे. सभी भारतीयों को संविधान द्वारा जोड़ने वाला रिपब्लिकन तत्वज्ञान, म्हणजे सगळ्या देशातल्या भारतीयांना भारतीय राज्यघटनेच्या द्वारे जोडण्याचं काम आपल्या रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं आहे. माझे विचार व्यक्त करण्या अगोदर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर लवजी वस्ताद साळवे, सावित्रीबाई फुले या महान विभूतींना वंदन करून आज मी आपल्या सर्वांच्या समोर माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतो. रिपब्लिकन हे तत्वज्ञान हे तौलनिक आणि शाब्दिकदृष्ट्या आपण विचार केला, याची व्याख्या केली तर रिपब्लिकन आपल्या सर्वांना माहीत आहे. रिपब्लिकन याचा अर्थ प्रजासत्ताक. आणि म्हणून या कन्सेप्टच्याद्वारे जी फिलॉसॉफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम देशातील उपेक्षित, वंचित, नायरे वर्गासाठी मांडली, ती आपल्यासमोर, भारतीयांच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला माहीत आहे की भारतीय राज्यघटना ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आज उभे आहे. आणि या तत्वानंच भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या अगोदर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर काही दिवस बडोदा संस्थानिकात नोकरी करत असताना भारतीय मानवशास्त्रामध्ये जे गरीब, दलित माणसाला, उपेक्षित माणसाला चटके बसतात, ह्याचा पूर्वीपासून त्यांच्या मनावर परिणाम झालेला होता. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब देशातील तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी अस्वस्थ होते. आणि म्हणून त्यांनी अनेक प्रयोग आपल्यासमोर दिले. त्याच्यापैकी आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी 1923ला बहिष्कृत हितकारिणी सभा, 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष, 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन, या विविध सामाजिक राजकीय संघटना आपल्याला दिल्या. आणि या दृष्टिकोनातून
या देशातील माणसाच्या समोर, त्याच्यासमोर रिपब्लिकन तत्त्वज्ञान मांडलं. आणि मग हे सर्व सुरू असताना ज्या ज्या संघटनात्मक गोष्टी बाबासाहेबांनी केल्या, जो वैचारिक मांडणी केली, त्या सर्वांचा ढाचा ही भारतीय राज्यघटना आहे. आणि म्हणून राज्यघटनेच्या द्वारे, संविधानाच्या द्वारे आर्थिक समानता, सामाजिक समानता, राजकीय समानता, सांस्कृतिक समानता अशा समानता निर्माण करण्यासाठी ह्या सर्व बाबी बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये भारतीय संविधानाच्या रूपाने भारतातल्या नागरिकांना जोडण्यासाठी संविधानाच्या रूपातनं आपल्या समोर आणल्या. तर आर्थिक समानता म्हणजे नेमकं काय? ह्याच्या अगोदर, ह्या समानतेच्या अगोदर आपल्या लक्षात येईल की जेव्हा स्वातंत्र्यप्राप्ती झाली त्याच्या अगोदर, त्याच्यानंतरही प्रजासत्ताक आपण 1950 26 जानेवारीला झाल्याच्या नंतर देखील जाती व्यवस्था टिकून आहे. आणि जातीतले जे वर्ण आहेत, चार, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, ब्राह्मण सोडले तर हे बाकीचे तिघजण हे त्या अर्थाने एक शूद्र होते. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की या व्यवस्थेत छत्रपती शिवरायांना देखील ब्राह्मणी व्यवस्थेने शूद्र समजलेला आहे. आणि मग हा सर्व जो भाग आहे, हा सर्व भाग भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना बाबासाहेबांच्या समोर आली. आपल्या सगळ्याला माहीत आहे, आंबेडकरी चळवळीतल्या विशेष करून सर्व सहकाऱ्यांना माहीत आहे की घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्ष, जवळजवळ 2 वर्ष 6 महिने 18 दिवस असा वेळ गेला. प्रचंड कष्ट केले. घटना समितीतले सर्व सदस्य, त्यांना काही रस नव्हता, कुणी आजारी पडले, कुणाला त्याच्यामध्ये स्वारस्य नव्हतं. पण बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलं आणि आपल्या समाज बांधवासाठी जगातली सर्वोत्कृष्ट असलेली भारतीय राज्यघटना आम्हा भारतीयांना प्रदान करण्याचं काम केलं. आणि म्हणून मित्रांनो, भारतीय राज्यघटना हा एक अजेंडा आपला. याच्यामध्ये आर्थिक समानतेचा आपण उल्लेख केला. मी आर्थिक समानता येण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये आर्थिक समानतेच्या संदर्भामध्ये विवेचन केलं. कोलंबिया विद्यापीठात जेव्हा तो प्रबंध पाहिला गेला, त्या प्रबंधाच्या वरती कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. आणि पदवी बहाल केल्याच्या नंतर आपल्याला कदाचित काही लोकांना माहीत असेल नसेल, डॉक्टर ऑफ सायन्स ही एकमेव पदवी बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने दिलेली आहे. बाबासाहेबांच्या नंतर कुठल्याही विचारवंताला, कुठल्याही तत्त्वज्ञात्याला ही पदवी बहाल झालेली नाही, याचं मला पूर्ण माहिती आहे. आणि हा सर्वात तमाम भारतीयासाठी आपल्या दृष्टिकोनातून ही अभिमानाची गोष्ट आहे. मित्र, आर्थिक समानतेचा पाया रचण्याच्या अगोदर या देशामध्ये सावकारी पद्धत नष्ट व्हावी, खोत पद्धत नष्ट व्हावी, म्हणून बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या आर्थिक गरजासाठी, आर्थिक धोरणासाठी हक्काची अशी बँक असावी, जिचं कंट्रोलिंग संपूर्ण देशातल्या बँकावर असावं.
तिची मालकी सरकारकडे असावी म्हणून बाबासाहेबाच्या पुढाकाराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आज सगळ्यात मोठा जो आर्थिक ढाचा आहे या उभारण्याच्या पाठीमागं आपल्यातला जो वंचित माणूस आहे, आपल्यातला जो गरीब माणूस आहे, ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्याकडे संपत्तिक प्रतिष्ठा नाही, अशा माणसाला देखील आर्थिक प्रतिष्ठा मिळावी, त्याचा विकास व्हावा म्हणून रिझर्व्ह बँकेसारखी देशाच्या मालकीची बँके स्थापन करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुढाकार होता. आणि हे सर्व घटनेद्वारे बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं आहे. हे तत्त्वज्ञान रिपब्लिकन आहे, हे तत्त्वज्ञान प्रजेचं आहे. हे बाबासाहेबांनी घटनेच्या द्वारे या देशाच्या गळी उतरवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण आर्थिक समानतेच्या बरोबर सामाजिक समानतेच्या बाबतीत आपण बोलतो. सामाजिक विषमता ही किती वाईट होती. आपल्याला माहीत आहे की भीमा कोरेगावची लढाई आपण का लढलो. भीमा कोरेगावची लढाई ही भाकरीची लढाई नव्हती. भीमा कोरेगावची लढाई विषमतेच्या विरोधातली लढाई होती. आमच्याकडं शौर्य आहे, धाडस आहे, पराक्रम आहे, पण सामाजिक प्रतिष्ठा नाही. आणि सामाजिक प्रतिष्ठा नसल्यामुळं आम्हाला क्षत्रियासारखं सैन्यासारखं लढायला परवानगी नव्हती. आणि त्या रागातून ब्रिटिशांच्या बाजूने आपण लढलो. हा एक फार मोठा प्रोपगंडा इथल्या जाती व्यवस्थेने आपल्यावर माती लावलेला आहे. RSSची पिलावर सातत्याने आपल्या मागं सशमारा लावत असते की इंग्रजाच्या बाजूने लढले. पण ही लढाई समानतेची होती मित्रांनो. आणि या समानतेच्या लढाईमध्ये जरी महार बटालियन ब्रिटिशांच्या बाजूने लढली होती, तर त्याच्यामध्ये महार बटालियनमध्ये बहुजन समाजाचे सैनिक होते, कर्तृत्वात होते. त्यात मुस्लिम होते, मातंग होते, ख्रिश्चन होते, रामोशी होते. हे महार बटालियनचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की भीमा कोरेगावच्या लढाईमुळं इंडियन आर्मीमध्ये आजही महार बटालियन शौर्याची गाथा सांगते. आणि म्हणून सामाजिक समानता आणण्यासाठी बाबासाहेबांनी अत्यंत कडक असे निर्बंध, अट्रॉसिटीसारखे कायदे त्या ठिकाणी घटनेद्वारे आपल्याला दिले. कायद्याने जाती व्यवस्था संपवायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या निमित्ताने आपल्या रिपब्लिकन तत्त्वज्ञानातून मांडले. ते भारतीय संविधानामध्ये आणून आज आपल्याला सर्वांना सामाजिक प्रतिष्ठा देण्याचं काम बाबासाहेबांमुळे झालेलं आहे. आणि सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे काय की माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे. ही सामाजिक प्रतिष्ठा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्या लक्षात येत असेल की जे जे विचार या देशाला दिले, जे जे संविधानाच्या मार्फत कायदे केले, जे कायदे मंडळ आपल्याला दिले, याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्या लोकांना त्यांनी फार मोठं उपकार केले. आणि म्हणून मित्रांनो आपल्या लक्षात येत असेल सगळ्यांना की सामाजिक समानता ही माणसामध्ये आली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला फार मोठं त्या घटनेच्याद्वारे अधिकार मिळाले. म्हणजे आर्थिक सामाजिक समता आली, त्याच्याबरोबर राजकीय समतेचा विषय आपल्याला माहीत आहे की राजकीय समानता आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी
भारतीय राज्यघटनेमध्ये मतप्रणालीला फार मोठं महत्त्व दिलं. आपल्या पक्षातले ज्येष्ठ नेत्यांनी देखील या संदर्भात विचार मांडलेले आहे. मातेकर साहेब असो, शेवाळे सर असो. राजकीय समानता म्हणजे काय की इथल्या भांडवलदाराकडे, इथल्याकडे सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या माणसाकडे, आर्थिक प्रतिष्ठा असलेल्या माणसाकडे जे मताचा अधिकार आहे, तो मताचा अधिकार प्रत्येक माणसाला एक मत, आणि तेच आमच्या रानावनात राहणारा आदिवासीला, उपेक्षिताला, वंचिताला, भटक्याविमुक्तांना, हे प्रत्येकाला देखील एकच मत, म्हणजे या देशातल्या राष्ट्रपतीला देखील एकच मत देण्याचा अधिकार आहे. या देशातल्या पंतप्रधानाला देखील एकच मत देण्याचा अधिकार आहे. या देशातल्या सर्वात श्रीमंत असलेल्या उद्योगपतीला देखील एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि त्याचबरोबर आमच्यातला फटका तुटका दुर्मिळ माणूस, गरीब माणूस, याला देखील एकच मत देण्याचा अधिकार आहे. ही राजकीय समानता बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आणण्याचं काम केलेलं आहे. हे खरं रिपब्लिकन तत्त्वज्ञान, राजकीय समानता आणण्याचं तत्त्वज्ञान हे दिलेलं आहे. वास्तविक पाहता राजकीय समानतेच्या बाबतीत त्यांचे विचार फार वेगळे होते. प्रबळ विरोधी पक्ष नेता, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या संकल्पनेतल्या उभ्या राहिलेल्या रिपब्लिकन पक्षाने विरोधक पक्षाचं जबाबदारीने या देशातील नागरिकाच्या सर्व कल्याणासाठी, आर्थिक विकासासाठी, त्यांच्या समस्येसाठी, जातीवादाच्या विरोधात जे जे देशात प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने काम करावं म्हणून राजकीय समानता आणण्याचा खूप प्रयत्न केला. आणि आपल्या सर्वांना माहीत असेल, आपण सर्वजण त्याच्यात कमी पडलेलो आहे की राजकीय समानता या दृष्टिकोनातून आपल्याला आणता आली असती, पण केवळ मतदानाच्या रूपाने. आज जरी समानता असली तर ती समानता पुणे करारामुळे त्याला फार मर्यादा आल्या. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय समानतेसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा उच्चार होता. त्यांनी मागणी केली. महात्मा गांधीजींना स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावरती, बाबासाहेबाच्या मागणीवरती आमरण उपोषण येरवाडा जेलमध्ये करायला लागले. आणि मग तडजोड म्हणून तुमच्या माझ्यासारखा गरीब माणसाला खून खराबा होऊ नये, आपल्या माणसावर हल्ले होऊ नये, बाबासाहेब आंबेडकरांनी मजबुरी म्हणून पुणे करारावर सही केली. आणि पुणे करारावर सही केल्याच्या नंतर आपल्याला राखीव जागावरती समाधान मानावं लागतं. आणि त्याचा परिणाम आपण बघतो. प्रस्थापित पक्षांनी जेव्हा आपल्याला मदत करत त्यावेळेस आपला एखादा माणूस सभागृहापर्यंत पोहोचतोय. पण जर स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबाच्या संकल्पनेतले आज असते तर आपल्याच प्रश्नासाठी आपले प्रतिनिधी गेले असते, आपल्या विचाराचे प्रतिनिधी गेले असते. रिपब्लिकन तत्त्वज्ञान काय? हेच तत्त्वज्ञान आहे जे संविधानात बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्धिकौशल्याने या देशाला दिलेले आहे. आपण अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले. आपण त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे. मित्र, सगळ्यात महत्त्वाचं सांस्कृतिक समानतेवर बाबासाहेबांचा विश्वास होता. सांस्कृतिक समानता म्हणजे काय? धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा स्वयंप्रकाशित व्हा हा महात्मा गौतम बुद्धांचा विचार, विज्ञानवादी विचार, ज्याच्यावर प्रचंड असा विश्वास बाबासाहेबांचा होता,
तरी देखील बाबासाहेब आंबेडकर धर्माला आपूची गोळी म्हणायची. धम्म हा धर्म नाही, धम्म एक विज्ञान दृष्टिकोन देणारा एक विचाराचा मार्ग आहे. आणि म्हणून माणसासाठी धर्म तर धर्मासाठी माणूस याच्यावरती खल करू, त्याचं डेफिनेशन करून प्रत्येक धर्माला समान प्रतिष्ठा बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत मिळवून दिली. प्रत्येक धर्माला समान असं महत्त्व दिलं गेलं आणि भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष राज्यघटना, धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान आलं. आणि म्हणून भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष विचारावर अवलंबून आहे. हे विचार बाबासाहेबांनी आपल्या सर्व देशवासियांना दिले. प्रत्येकजण आपापल्या धर्माचा इतरांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष विचारसरणी हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मित्रांनो, आज आर्थिक समता, सामाजिक समता, सांस्कृतिक समता ह्या विषयावर आपण बोलतोय. भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून सातत्याने अशा पद्धतीचं काम सुरू आहे. मला आपल्याला अत्यंत नम्रपणाने सांगायचं आहे की माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता राज्यभर काम करतो. गेले 30-35 वर्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा काम करणारा कार्यकर्ता आहे. मी प्रॅक्टिकल माणूस आहे, मी विचारवंत माणूस नाही जास्त, परंतु मी ग्राउंड रूटला काम करू, लोकांच्या प्रश्नावरती आपण या दृष्टिकोनातून काम करतो. रिपब्लिकन तत्त्वज्ञानी आहे. मग बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला माहीत आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी ती परंपरा चालू ठेवली, बाकीच्या नेत्यांनी त्यांच्या परीने चालू ठेवली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समाज रचना आपल्याला उभा करता आली का, याचं प्रत्येक रिपब्लिकन म्हणून जगणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. त्याच्यावर विवेचन झालं पाहिजे. मगाशी मी म्हणलो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे ग्रंथनिर्मिती केली, जे जे प्रबंध या देशात दिले, त्याला चॅलेंज का नाही झालं, चॅलेंज का होत नाही, ते मुद्दे खोडले का जात नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवशास्त्राचा प्रचंड मोठा अभ्यास केलेला होता. आणि मानवशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे त्याला विचाराची जोड मिळाली. आणि म्हणून आज आपण सर्वजण भारतीय राज्यघटना ह्या आपली सर्वोच्च असा ठेवा आहे, देशाचा ठेवा आहे, आपला ठेवा आहे. आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते म्हणून वन वोट वन व्हॅल्यू हे सर्वजण सांगतात. त्यावेळेस काही लोकांनी या गरिबांना मताचा अधिकार कशासाठी देतात, कांद्या बटाट्यासारखे हे गरीब लोक, अडाणी लोक या मताचा निलाव करतील. बाबासाहेबांना काही विचारवंत त्यावेळेस बोलले भारतीय राज्यघटना करताना. त्यांनी सांगितलं, मित्रांनो, की आज जरी तुम्हाला ही राज्यघटना कांद्या बटाट्यासारखं वाटत असेल, क्षमा असावी, भारतीय राज्यघटनाच्याद्वारे जे दिलेलं मत आहे हे कांद्या बटाट्यासारखे आपले लोक देतील. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्या लोकांना की जरी तुम्हाला असं वाटत असेल तर ह्याच मताला उद्या सोनं गुंजाने मोजून विकलं जातं, त्या सोन्यासारखं त्याला किंमत आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सगळेजण बघताय की आज मतासाठी लोक कशा पद्धतीच्या या ठिकाणी क्लुप्त्या करताना दिसतात, काय काय आयडिया लढवताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे बाकीत आहे हे आज खरं ठरताना दिसतंय. आपण बघत असाल की प्रत्येक वर्गातला माणूस
हा बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतोय. उच्चवर्णीय असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, उपेक्षित असो, राजकर्ते असो, सभागृहात एकमेकावर तुटून पडायचं असेल तर कोटिंग बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं घेऊन एकमेकावर प्रहार करण्यासाठी वापरतात. मित्रांनो, या ठिकाणी सर्वजण सोयीचा बाबासाहेब वापरतात. जसे प्रस्थापित व्यवस्थेतील लोक आहेत तसे आपल्या चळवळीतले लोक आहेत. ज्या ज्या लोकांना बाबासाहेब समजले त्यांनी रिझल्ट दिलेला आहे देशात. तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आपला आपण महिना साजरा करतो, जयंती महोत्सव साजरा करतो. आपण बघत असाल की शेतकऱ्याचं आंदोलन देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे शेतकरी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिष्ठित आहे, जातीदृष्ट्या देखील प्रस्थापित आणि प्रतिष्ठित आहेत. परंतु यांना देखील भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घ्यावे लागले. तुम्हाला माहीत नसेल, कोणी पाहिलं असेल नसेल, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी पण एक लक्षात ठेवा, शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे दिल्ली बॉर्डरवर, गाझीपूर बॉर्डरवर, त्यांच्या मांडवामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची तस्वीर त्यांना लावावी लागली. आपल्याच कार्यकर्त्यांनी, उत्तर भारतातल्या म्हणा की दिल्लीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रतिमा भेट दिली. त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं कि ये प्रतिमा मैं अभी मेरे घर में लगाऊंगा और पैंडल के अंदर भी बाबा साहब की तस्वीर कायम रहेगी. हा विचार सर्व स्तरातील लोकांना आज कळू लागलेला आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे की रिपब्लिकन तत्वज्ञान काय आहे, हा देश काय होता, हा टोळ्यांचा देश आहे. हा प्रत्येकजण जो संस्थानिक असेल, अरे एक एक जिल्ह्यात 3-3, 4-4 राज्य होते. त्या ठिकाणी ते राजे असायचे, त्यांचं स्वतःचं नाणं असायचं, ते एकमेकाविरुद्ध लढाई करायच्या. परंतु भारतीय राज्यघटनेच्या द्वारे बाबासाहेबांनी संस्थानिक खालसा करून त्यांना मुख्य प्रमाणात आणलं. आणि राजा कोण नाही, राजा हा मतदार झाला. आणि मतदाराच्या दृष्टिकोनातून मतपेटीतून राजाची निर्मिती केली. हे बाबासाहेबांचं भारतीय संविधानाच्या मार्फत या देशाला मिळालेलं सगळ्यात मोठं असं देणगी आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे संस्थानकाचा मुद्दा आला त्याचप्रमाणे आपल्या लक्षात येत असेल की आज पंजाब असेल, हरियाणा असेल, पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग असेल, कर्नाटकचा भाग असेल, महाराष्ट्राचा भाग असेल, कुणाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. पण मित्रांनो, जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीचा पाया बाबासाहेब मजूर मंत्री असताना आर्थिक तरतूद करून धरणांची निर्मिती केली. म्हणून हा भाग सुजलाम सुफलाम दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रातलं कोयना धरणचे उभारण, हे कोयना धरणाच्या निर्मितीत देखील बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा असा सहभाग होता. आपलं दुर्दैव आहे दोस्तांनो की सर्व माणसांनी बाबासाहेबांना आपापल्या सोयीप्रमाणे आपल्या सोयीचे बाबासाहेब या देशाच्या मनावर सांगण्याचा प्रयत्न केला. पण या देशातील मानव मुक्तीचा लढा उभा करणारे बाबासाहेब, या देशातील गोरगरिबाला न्याय देणारे बाबासाहेब, या देशातील माणसाला एकत्रित आणणारे बाबासाहेब, हे बाबासाहेब सांगितले पाहिजे. ज्यांना कळले, मी आवर्जून उल्लेख करत, भले मी आज रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असेल, परंतु मी अत्यंत आदराने सांगतो, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळले त्या मान्यवर काशीरामांनी उत्तर प्रदेशसारख्या जातीवादी राज्यामध्ये, जिथं पंड्यांचं राज्य आहे,
आर्थिक आणि धार्मिक दांभिकता मोठ्या प्रमाणात आहे. अशा ठिकाणी जे कांचीराम रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत होते त्याच कांचीरामाने बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेबांच्या विचारावरचं सरकार आणलं. मी हे का सांगतोय? जो कार्यकर्ता खरा बाबासाहेब घेऊन जाईल, जो कार्यकर्ता खरा आंबेडकरवाद त्या देशात आणेल, तो राजकीय प्रतिष्ठाने समानता सत्ता निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. वैचारिक मतभेद असू शकतात, त्यांनी कुणासंग कॉम्प्रोमाइज केल्या, विचाराच्या विरुद्ध लोकांच्या बरोबर त्यांनी बनिया ब्राह्मण, ठाकूर चोर, DS4 अशा घोषणा दिल्या, काही लोकांनी खिल्ली उडवली. अरे ज्या माणसाने सायकलवर प्रवास केला त्या माणसाने उत्तर भारतामध्ये नव्हे त्या देशामध्ये माणसं जोडली आणि सत्ता आणण्याचं काम कांचीरामाने केलं. याची केवळ आणि केवळ प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांच्यानंतर देशामध्ये आपण बघतोय, आपल्याला माहीत आहे, आपण सगळ्यांनी 90ला ऐक्य केलं, सगळे एकत्रित आलो, सगळे निवडणूक लढले, पडले. त्याच्यानंतर अलायन्स झाली काँग्रेसबरोबर, 4 खासदार झाले. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात काही लोक आपले निवडून गेले. पण मी पाहिलंय, मी स्वतःला भाग्यवान समजतो. काही लोकांना आदरणीय सन्माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या बाबतीत वैचारिक टीका टिप्पणी करत असतात, परंतु गेले 15 वर्ष अत्यंत आठवले साहेबांच्या सहवासात माझ्या सरकारला काम करण्याचे का संधी मिळाली. रात्रंदिवस मी त्यांच्याबरोबर प्रवास केला. ज्या आठवले साहेबांची वैचारिक झेप आहे, खूप प्रयत्न केले. कुणी अध्यक्ष व्हा, आपण एक या, आणि आपणच फक्त एकत्रित येऊन चालणार नाही, तर या देशातला सर्व नागरी वर्ग आहे, ज्या काही 4, 4.5, 5, 6 हजार जाती आहेत, या सगळ्यांना संघटित केलं पाहिजे. मी पाहिलं त्यांनी भारत भीम यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर काढली होती. मी पुण्याचे माजी उपमहापौर नवनाथजी कांबळे, महेंद्र कांबळे, आशिषजी गांगुर्डे, मी आम्ही साहेबांच्या समोर बरोबर 15 दिवस होतो. पण मी पाहिलं की दक्षिण भारतामध्ये ख्रिश्चन समुदाय असेल, मुस्लिम समुदाय असेल, बौद्ध समुदाय असेल, हे समुदाय बाबा आठवले साहेबांच्या बरोबर प्रचंड संख्येने जॉईन झाले. मी एक का सांगतोय की जसं कांचीराम साहेबांचा मी उल्लेख केला, तसं रिपब्लिकन चळवळीमध्ये कुठल्याही भूमिकेत एक पाय मागं जाऊ रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे. नुसतंच रिपब्लिकन ऐक्य झालं नाही पाहिजे, तर इतरांच्या जाती जमातीचं देखील ऐक्य झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन रामदासजी आठवले साहेबांनी या भारतात काम करताना मी पाहिलं. दक्षिण भारतात आम्ही 15 दिवस त्यांच्याबरोबर होतो आणि त्या 15 दिवसाच्या कालावधीत आठवले साहेबांची जी तळमळ पाहिली आहे, परंतु ज्या पद्धतीनं आठवले साहेबांनी प्रयत्न केले त्याच पद्धतीनं आजही मिनिस्टर असताना ते बोलतात, जर समाज आणि RPIचे नेते एकत्र येत असतील तर मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आपण विचार केला पाहिजे या आंबेडकरी चळवळीवर ज्यांची श्रद्धा आहे. काही लोकांचा याच्या संदर्भामध्ये विरोधाभास आहे, एकमेकाच्या टिप्पणीत एकमेकावर टीका होता. बाळासाहेब आठवले साहेबांच्या विरोधात बोलणार, ऐक्याला विरोध करणार, हे असं आहे तसं आहे. या मोठ्या माणसाच्या बाबतीत मी वाच्यता करणार नाही, परंतु मित्रांनो, रिपब्लिकन ऐक्य होणं फार काळाची गरज आहे. मी का सांगतोय की भारतीय संविधानाने रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या वरती आधारित या देशामध्ये एक विचार दिला आणि हा विचार देऊन देखील
जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, त्यांच्या अनुयायाकडून, त्यांच्या कार्यकर्त्याकडून, त्यांच्या ह्याच्याकडून ते पूर्ण होऊ शकलं नाही. आणि जर आपण किमान एकत्रित आलो तर आपला एक या देशामध्ये सामाजिक समतेचा जो डोलार आहे तो व्यवस्थित राहील. मी टीका म्हणून नाही बोलत, नाविमित म्हणून बोलत, आपल्यालाही पटत असेल हे वास्तव आहे आणि हे स्वीकारलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे मित्र की रिपब्लिकन फिलॉसॉफी या आयऱ्यागाऱ्याचं काम नाही पाचवायचं. तरीही माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्याने आज ओपनली हे बोलतोय. हे का बोलतोय तर देशामध्ये जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे. जी राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे असं आपण सर्वजण म्हणतो, त्याच राज्यघटनेवरती घाला घालण्याचं काम इथले जातीवादी करायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सर्वजण SC ST NT VGNT हे सर्व एकत्रित आले पाहिजे. नेता कोण होईल हा मुद्दा नाही, परंतु एकत्रित आल्यामुळं समाजाला एक आधार वाटतो, समाज दुबळा नाही. आज समाज स्वतःहून जरी प्रतिकार करत असला तरी मी जो मुद्दा आणि खंत व्यक्त करतोय की जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण ह्या आपल्या देशाला परवडणारं नाही. या देशाला यदवीच्या उभारत्यावर उभा करणारं ही प्रक्रिया आहे. आणि मग दीन दुबळा उपेक्षित माणूस ह्याच्यामध्ये कुठं आपल्याला उभा राहताना दिसेल. धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्ता आणणं वेगळं आणि धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती संपूर्ण देशवासियालाच आव्हान करणं वेगळं आहे. उपेक्षित माणसांनी करायचं काय? ज्या ज्या घटना आपण आर्थिक स्तरावर पाहतोय, ज्या ज्या घटना आपण सामाजिक स्तरावर पाहतोय, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की मागासवर्गाच्या शिष्यवृत्त्या हे कमी व्हायला लागले. महाराष्ट्रातल्या मागासवर्गाचं समाज कल्याण खात्यातलं नोकरीचं एम्प्लॉयमेंट बंद केलं गेलं. ज्या दिवशी देशाने गेट करारावर सह्या केली त्या दिवशी कल्याणकारी वेलफेअरची जी कल्याणकारी राज्याची जी बाबासाहेबांची संकल्पना होती ही धुळीस मिळालेली. तरी आम्ही गटातटात, जातीगोतीत, छोट्या मोठ्यात, लहान मोठ्यात, प्रतिष्ठेत आपण विभागलो गेलो. बाबासाहेबांची जयंती साजरी झाली पाहिजे, दुमत नाही, आणि ती होणार पण. परंतु बाबासाहेबांची जयंती हे आव्हान म्हणून आता आपण या पुढच्या काळात साजरी केली पाहिजे. सर्वांना त्यांनी साथ घालून देखील आपण एकत्रित येत नाही. आम्हाला हाणते ती, मारते ती, आमच्यावर हल्ले करतात. आम्हाला हा दगडाचा देव नको, आम्हाला विचार देणारा आमचा असा काहीतरी धम्म द्या, विचार द्या म्हणून बाबासाहेबांनी आपल्या तमाम भारतीयांना धम्म दिला. मित्रांनो, जर मला माझ्या समाजात गेलो आणि चला धम्माकड म्हणलं, नाही ऐकणार लगेच. ही रिॲक्शन आली पाहिजे, लोकांकडून रिॲक्शन आली पाहिजे. आणि म्हणून सामाजिक एकात्मता आणण्यासाठी, सामाजिक समानता आणण्यासाठी जे अट्रॉसिटी कायदेसारखे कायदे झाले हे कशाच्यामुळे करायला लागले की जे हल्ले होतात जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर, त्याच्यासाठी हे सामाजिक समता आणण्याचं काम, भारतीय राज्यघटनेच्या द्वारे आणण्याचं काम बाबासाहेबांच्या रिपब्लिकन तत्त्वज्ञानाने या देशाला दिलेलं आहे. आपण बराच वेळ माझे विचार ऐकत आलेला, मी माझ्या पद्धतीनं माझे विचार मांडलेले आहेत.
माझी एकच इच्छा आहे की आमचे बाबासाहेब आहे, पण त्याहीपेक्षा या देशाचे जगाचे बाबासाहेब आहे. खरे बाबासाहेब या देशाला कळले तर रिपब्लिकन तत्त्वज्ञान निश्चितपणाने यशस्वी झाल्याशिवाय राहील. सोयीच्या बाबासाहेबांपेक्षा खरे बाबासाहेब हे जर जगाच्या समोर आले तर निश्चितपणाने भारतात क्रांती झाल्याशिवाय होणार नाही. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी, जय अण्णाभाऊ.